असं केलं आहे की आपण काल 4/8/2026 रोजी जागेदवाडी एरियात सुधाकर भांगे पोलीस यांच्या शेतामध्ये आपण गांजाचं झाडं फुटून दिलेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला. तरी पण त्या गुन्ह्याची अजून काहीच त्यांनी हे केलेलं आहे, तक्रार नोंद नाही, काय नाही आणि मला जीवे मारण्याची धमकी सुधाकर भांगेंची यायला लागली. माझ्या भावाला फोन चालला, परत मला तकलीफ व्हायला लागली त्यांची आणि केस मिटवून घ्यायला लागते. मला भरपूर जणांनी टॉर्चर केले, फोन यायला लागले. त्याच्यामुळं तक्रार आज जिल्हा अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवलेली आहे. आणि माझं एक सांगण्याची विषय असा आहे की भांगेवर कडक कारवाई होई. गांजाच्या प्रकरणात गांजा मी त्याचा पकडून दिलेला आहे, कडक कारवाई करण्यात यावी ही माझं आज म्हणजे सांगण्याची ही इच्छा आहे. गुन्हा दाखल करायला चालढकल करून करते. हां, चालढकल ग्रामीण पोलीस स्टेशन चालढकल करते. प्रकार कधी घडला आहे हा प्रकार? हा काल प्रकार घडलेला आहे, 4 तारखेला प्रकार घडलेला आहे. तरी पण गुन्हा नोंद नाही अजून केलेला. आणि तरी पण आज माझ्या भावाला एक सुमारे 11च्या टायमिंगमध्ये माझ्या भावाला फोन करून हे चुकीचं केलं आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे, माझ्या भावाला दाब देत होतो. जेव्हा तुम्ही शेतामध्ये गांजा पकडला तेव्हा पोलीस कोण कोण आले होते? काय नाव वगैरे माहीत आहेत का? कोण होते कारवाईसाठी? हाके साहेब आले ते, सावंत साहेब होते, परत शहरचे काहीतरी PSI आलेले होते. दादा नेमका तुम्हाला काय त्रास आहे? त्रास म्हणजे त्याचं काय असेल, पोलीसवाला जर गांजा शेतामध्ये पिकवत असेल तर सामान्य माणसानं बी गांजा शेतात पिकवावं लागेल. पोलीसवालाच चोर आहे म्हणल्यावर आपण बी चोरीच करायला लागेल. मग ह्याच्या व्यतिरिक्त मला काय बोलायचं नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? त्यांनी बोलले, मी SP मॅडमला बोलतो, SP मॅडमला बोलून तुम्हाला कळवतो आणि त्याच्यावर कारवाई करायला होती असं जिल्हाधिकारी बोलले मला. पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलंय का निवेदन? हां, SP ऑफिसला हो, दिलं? SP ऑफिसला बी दिलेली मी. त्या SP ऑफिसच्या मॅडमला पण बोललो मी. ठीक आहे म्हणले, चालते, मी बोलते, बोलून कळवतो. ठीक आहे. जर कारवाई नाही झाली तर पुढं काय आहे आपला? कारवाई नाही केली तर आंदोलन करण्यात येईल भीम आर्मीच्याकडून. कारवाई जर नाही केली तर भीम आर्मीकडून आंदोलन करण्यात येईल. तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ रामभाऊ कांबळे, राहणार कुमारवाडी. मी भीम आर्मीचा तालुका अध्यक्ष आहे. जय हिंद, जय संविधान.